तोडणं आजच्या दिवसात विशेष यांची उपस्थिती लाभली गेली असे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत. जे म्हणजे याचं MCच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपण ज्यांना पाहतो नितेश कदम सर असतील, किशोरजी पटेल सर आणि महेंद्र भोईर सर यांचा जो विशेष उपस्थिती लाभली गेली या स्पर्धेला, त्याच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा कव्हरअप केली जाणार आजच्या दिवसापासून त्यांची उपस्थिती लाभली गेली. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून फ्रेंच चषकाच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्या ठिकाणी अनेक प्रेक्षक वर्ग मात्र आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील, कारण हा सामना सुद्धा तितकेच शेवटच्या चेंडूपर्यंत ह्या लढती आपल्याला पाहायला मिळणार. एकमेकांच्या विपक्षामध्ये अनेक वेळा लढले असतील, परंतु आज केळबरोड विभागामध्ये दाखल झालेत आणि प्रथमच नाईट स्वरूपातील ही स्पर्धेला मात्र ज्या ठिकाणी आपण पाहतोय डे नाईट स्वरूपातील ही स्पर्धा, आणि आज सामना क्रमांक 1 ज्या ठिकाणी एकता ग्रुप संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतो. दोन्ही संघाचे 12 पॅन 12 प्रतिनिधी विनंती असेल आमच्या कॉम्बॉक्स वरती जॉईन व्हायचं. इथून सामन्याला सुरुवात. पंचाचा इशारा लेट्स प्ले. गोलंदाज ट्रॅक वरती उज्ज्वल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये दाखल झाला. पॉवर प्लेच्या ज्या ठिकाणी पहिला षटक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल जरूर रेडी घ्याय. चेंडू बराच काळ हव्यामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. तद्वार मात्र तिसऱ्या धावेचा अटेम्प्ट राहिला गेला आणि इथून मात्र 3 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. पहिल्याच बॉल वरती कॅकिंग शॉट पाहिलाय आपण आणि तिथून मात्र धावफलकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉल वरती 3 धावा आल्यात आणि या 3 धाव्याने धावफलकाला सुरुवात. ज्या ठिकाणी मात्र संघाचे स्वतःचं खातं ओपन करत धावफलकाला सुरुवात झाली आणि तिथून मात्र या 3 धावा जॉईन झाल्यात. पहिल्याच बॉल वरती 3 धावा करणच्या बॅट मधून आल्यात. करण भुईरच्या बॅट मधून आणि इथून मात्र करण कोम दाखल झाला ऑन स्ट्राईक वरती. तर गोलंदाज उज्ज्वला मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, यावेळेस डॉट बॉल आला मग त्यामध्ये यश आलं. अवे फ्रॉम द बॉडी ठेवलं गेलं चेंडूला. सातत्याने हाच मारा असेल कारण जानू शंगाना मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती गेले होते. तिथून मात्र अचूकने हाडला गेला आणि त्याच पद्धतीनं मात्र या ठिकाणी हाताळणी राहिले गेले आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. उज्ज्वल चांगली गोलंदाजी साकारतो. 4 ठिकाणी मात्र चक्रव्यूह सजवलं गेला. प्रोटेक्शन मात्र आहे त्या ठिकाणी. इथून मात्र गचाळ क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि एकेरीला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये. त्या ठिकाणी करण भोईर आणि करण कोम चांगली फलंदाजी साकारतात. कारण 5 षटकांचा एक मोठा फॉर्मॅट आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने मात्र सुरुवात झाली आणि इथून पाहिलं गेलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5 धावा धावफलकावरती. याही वेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, कोणतीच चुकी करणार नाही. तत्वर मात्र एक धाव सहजरीतीने पूर्ण झाली. एकच्या मदतीने धावफलक मंद मंद पावलांनी पुढे सरसावेल जाऊन पोचलं जातं. 6 धावा धावफलकावरती. चांगला षटक आतापर्यंत राहिला गेला ते म्हणजे याचा गोलंदाज उज्ज्वलच्या माध्यमातून त्याला इथे प्राधान्य दिलं गेलं आणि अचूकरित्या मात्र पॉवर प्लेचा षटक हाताळताना मैदानाच्या आतमध्ये. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्या ठिकाणी 2 खेळाडू 30 सर्कलचे आपण पाहू शकाल. त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत नियंत्रण आहे गोलंदाजीवरती. अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला आणि त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा दाखल झाला. इथून फुलटस बॉल आहे. फुलटस बॉलला मात्र मैदानाच्या आतमध्ये धारा नाही. फुलटस बॉल वरती फुल टोल वसूल सरळ फेकून दिला. सी मारे का बार आलाय. चौकार 4.
इथून धावफलक या 4च्या मदतीनं धावून पोहोचले गेले 10 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल, लास्ट बॉल रिमेनिंग. मात्र या पहिल्या षटकातील त्या ठिकाणी मात्र फलंदाज आपण पाहतो करण ऑन स्ट्राईक वरती येतो. या वेळेस पिकअप शॉट जरूर, सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु चेंडूला रोखू शकणार नाही. सरळ चेंडू आलाय सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डिझाईन. पूर्ण पहिलं गेलं तर पहिलं षटक संपुष्टात आला. झटक्याने पॉवर प्लेचा बंधनात षटक जरूर आपण पाहतो. त्या षटकामध्ये पहिल्याच 4 चेंडूवरती जरूर वर्चस्व राहिलं गेलं होतं गोलंदाज उज्ज्वलचं, परंतु तदनंतर करणने खराब चेंडूवरती प्रहार केला आणि तिथून मात्र बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या नावावरती. धावफलक जाऊन पोहोचलं गेलं बिनबाद 14 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 40 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आतावरती एकटा ग्रुप हा संघ पाहायला मिळतो. त्या ठिकाणी चांगली सुरुवात जरूर झाली आहे, ड्रिंक स्टार्ट झाली आहे, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात झाली आहे या ठिकाणी एकटा ग्रुप संघाची. आणि तिथून मात्र गोलंदाज असेल त्या ठिकाणी पॉवर प्लेचं दुसरं षटक P2 ला मात्र सुरुवात होईल. गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झाला. पुन्हा गोलंदाज अक्षय दाखल झाला. पहिलाच बॉल सर्व बॅट रेडी घ्यायच्या त्या ठिकाणी आपल्या स्पॉलरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय परंतु एकदा रुकू शकणार नाही. तो चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, चांगला चेंडू राहिला, बॅटची लेडी घ्यायची घेतल्यानंतर शरीरयष्टीचा वेध घेतल्यानंतर चेंडूला मात्र फील्ड करस्तोवर एक धाव सहजरीतीने पूर्ण झाली. तो चांगली सुरुवात मानावी लागेल, इथून कमबॅक करावा लागणार आहे कारण पहिलं षटक थोडंसं मागणं राहिलं गेलं. त्यावरती आक्रमण जरूर पाहिला उज्ज्वलच्या त्या षटकामध्ये शेवटच्या अंतिम 2 बॉलवरती. तदनंतर अक्षय आलाय, पहिलाच बॉल चांगला हाताळतोय, तो दुसरा बॉल पुन्हा एकदा ह्या वेळेस चांगला फटका भगवानला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल बरं एक धाव काय रोखू शकणार नाही. थोडेकरी दुहेरीला प्राधान्य दिले जात आहे, धावफलकाला मात्र धावता ठेवलं जातं. ज्या ठिकाणी मात्र खराब चेंडू येईल त्यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला जाईल आणि त्याच अनुषंगाने दोन्ही बॅटर मैदानाच्या मध्ये चांगली प्लॅनिंग चांगली स्ट्रॅटर्जीज आतापर्यंत पार्टनरशिप बिल्ड करत असताना करण भोईर आणि करण कोम मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खराब चेंडू हाताळला, पंचांनी दर्शवला गेला. 80 अतिरिक्त वर 2 चेंडूचा इशारा आला. क्षेत्ररक्षण जरूर प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने परंतु चेंडूला रोखू शकणार नाही. तर पूर्ण स्वरूपातील या धावा असतील त्या ठिकाणी मात्र 9+4 एकूण 5 धावा ऍड होतील धावफलकावरती. कुठेतरी चेंज ऑफ द पेस हाताळण्याचा प्रयत्न राहिला गेला होता गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून आणि तिथून मात्र त्या चेंडूला सोडलं नाही कारण हा बोनस होता. ज्या ठिकाणी मात्र गोलंदाजाने हाताळला गेला त्या 5 धावा ऍड होतील. फ्रीडचा संकेत आला, नितेश कदम सरांनी दर्शवलं गेला. इथून लायसन्स असेल, तो लायसन्स फलंदाजासाठी मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं जाईल. इथून मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारणारा. इथून चांगला चेंडू राहिला, फ्रीडचा चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले सर्व त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जातं परंतु एकच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. यातून मात्र चांगला चेंडू राहिला गेला, कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि तिथून मात्र त्या ठिकाणी खराब चेंडू हाताला गोलंदाजांना. इथून मात्र कमबॅक केलं जातं, पुनरागमन करतोय पुन्हा एकदानी धावफलक 1च्या मदतीने जाऊन पोहोचले गेले 22 22 धावा धावफलकावरती. इथून चेंडू बरा आजकाल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलेत, कोणती चुकी करणार नाही. सोपा झेल फलंदाज करण ठरलाय फेल. बॅक टू दी पवेलियन गॉन. इथून दाखल झाला 1 डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकावरती अमन पाटील दाखल झाला. त्या ठिकाणी चांगली सुरुवात जरूर केली होती.
इथून करण भोईर परंतु जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये राहू शकला नाही. फलंदाज बाद झाला, निर्माण दाखल झाला. अमन पाटील मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन प्लेअर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पलटवार राहिल्या गेला. त्या ठिकाणी गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून ज्यासाठी मात्र त्याला प्रमोट केला या बंधनातल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा दुसरा षटक त्यामध्ये प्रमोट केला. तो चांगली गोलंदाजी चालू ते एक्स्ट्रा स्वरूपातील 5 धावा आले असतील परंतु तिथून कमबॅक केलाय गोलंदाजांना आणि 2 धावफलक जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. दुनिया आहे वेळेस उडवलाय जरूर चेंडू बॅक एंड एरियाला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतात परंतु रोखू शकणार नाही. चेंडू सरळ दन 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 करत असताना सीमारेखा पार अमन पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. पहिलाच बॉल फेस करताना आक्रमण मात्र केला कारण पॉवर प्लेचा ही षटक आहे आणि तिथून मात्र तुम्हाला चांगला खेळ करावा लागणार. त्याच अनुषंगाने इथून मात्र चांगला चेंडू राहिला. कमबॅक केला गेला पुनरागमन एक तेरी तो एक वेरी मैदानाच्या डॉट बॉल आला. इथून पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला गेला 13च्या सरासरीनं 26 धावा धावफलकावरती. इथून एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर एक त्या ग्रुप संघ जाऊन पोहोचला 26 आकड्यावरती. नवीन गोलंदाज येईल गोलंदाजी ट्रॅक वरती तत्पर घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. इथून क्षेत्ररक्षणामध्ये बदलले कारण पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली. इथून गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होईल गोलंदाज ट्रॅक वरती. उज्ज्वल आला त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला 2 षटकाच्या करे 26 धावा धावफलकावरती. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकदा ग्रुप फास्ट संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा दाखल झाला गोलंदाज उज्ज्वल गोलंदाज ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट ना. समोर आपण पहिला द करण कोमा पहिलाच बॉल मिस्टर स्ट्रोक जरूर चेंडू बराच काळाव्यामध्ये क्षेत्ररक्षक पोचेस तवर चेंडू नो मॅच झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. इथून धावतीची संधी असेल परंतु खरा फेकी राहिले गेले आणि इथून मात्र सहजरीतीने या 2 धावा पूर्ण झाल्यात. इथून कुठेतरी एकाच रुलावरती 2 गाड्या आल्या होत्या परंतु तिथून सावरलं गेलं. इथून मात्र चांगली कॉलिंग नव्हती परंतु खरा फेकी राहिले गेले आणि तिथून मात्र ह्या 2 धावा सहजरीतीने पूर्ण झाल्यात. इथून चांगला खेळ राहतोय फलंदाजांच्या माध्यमातून कारण ज्यावेळेस मोठे फटके येत नाही त्यावेळेस एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं जातं आणि तेच इथून धावफलक जाऊन पोहोचतं या 2च्या मदतीनं 28वा धावफलकावरती. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. पूर्ण शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यामध्ये मात्र गोलंदाजाला यश आला आणि इथून मात्र डॉट बॉल येईल. रिझर्व चेंडू ती सांगता झाले गेले शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि त्यावेळेस मात्र यश आलाय गोलंदाजाला. सातत्याने हाच प्रयत्न राहिला जातो गोलंदाज उज्ज्वलच्या माध्यमातून. अखेर मात्र यावेळेस त्याला यश आला. तिसरा चेंडू त्यामुळे चांगला फटका जरूर त्या ठिकाणी बेस्ट टाइम झाला. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतो तत्पर एक धाव रोखू शकणार नाही. 1च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल म्हणजेच 29 रन मध्ये स्कोर कार्ड 29 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात बनावी लागेल. आतापर्यंत संत गतीचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी तर मोठे फटके मारण्याची कुठलाच इथून इरादा दर्शवला नाही. इथून फटका प्रॉपर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. एक सोपा झेल मात्र सोडलाय आणि इथून मात्र 1 बाउंस चेंडू क्लिअर करेल. सीमारेखा पार नशिबाचा हा येईल चौकार.
थँक्यू पूर्ण चांगला प्रहार जरूर होता. अबन पाडेल चांगली फलंदाजी साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी मात्र 3 चेंडूंना फेस केलं आणि 8 धावा त्याच्या नावावरती. इथून याही वेळेस उडवलाय जरूर क्षेत्ररक्षक नाही या. इथून मात्र षटकार येईल. हाताने मात्र प्लेसमेंट राहिली गेली. लॉंगच्या वरून उडवलं गेलं आणि इथून मात्र षटकारामध्ये कन्वर्ट केलं. आक्रमण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांचा कर्दन काळ म्हणून मैदानाच्या आतमध्ये कार्यरत अमन पाटील या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं जातं. ते म्हणजेच 39 धावा धावफलकावरती. एक मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत एकदा ग्रुप संघ जाऊन पोहोचला गेला. त्या ठिकाणी साई स्पोर्ट्स सरावली संघाला पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललं जात आहे. आणि तोंड एकच नाव पुढे ते म्हणजेच अमन पाटील. याही वेळेस बॅट गेज चांगलं क्षेत्ररक्षण गली रिझर्व मध्ये झालं आणि तोंड मात्र तितकी चांगली फेकी राहिली होती. क्विक थ्रो जरूर आला होता परंतु तदबार पापिन क्रीज वरती फलंदाज सेफ आहे. इथून मात्र ही एक धाव ऍड होईल आणि तोंड षटक समाप्त झाला. 3 षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला गेला. ते म्हणजे 40 धावा धावफलकावरती. पुन्हा 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. त्या ठिकाणी एकच गडी गमावला गेला. 1 विकेटचं पतन झाला आणि धावफलक जाऊन पोहोचलं गेलं. ते म्हणजे 40 धावा धावफलकावरती. इथून नवीन गोलंदाज येईल. तद्वार घेऊन छोटासा ब्रेक आणि ऐकूया संगीत कक्षामधून समीर डीजेला. थँक्यू पुन्हा आपण पाहतोय ज्या ठिकाणी 4थं षटक प्रगती पथावरती असेल आणि गोलंदाज विराज दाखल झाला. 4थं षटक प्रगती पथावरती. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 40 धावांपर्यंत मजल मारली गेली. पुचला जातोय स्कोर कार्ड वरती. तो म्हणजे इथून एक तर ग्रुप संघ पाहायला मिळतो. 4थं षटक मिडल ओव्हर मध्ये दाखल झाला. गोलंदाज विराज गोलंदाज ट्रॅक वरती. चेंडूला लॉफ्ट जरूर केला. क्षेत्ररक्षक अमन त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. अमन पाटील बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डिसे. इथून का पहिल्याच बॉल वरती मोठा प्रहार जरूर खेळायचा होता. मिस टाइम झाला त्या ठिकाणी. रक्षक मात्र कोणतीच चुकी करणार नाही. इथून पम्मन पाटील दाखल झाला. त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती आपण पाहिले असेल धक्का क्रमांक 240 या आकड्यावरती. तर विराज चांगली गोलंदाजी साकारतोय. इथून चांगला गोलंदाज पहिल्याच बॉल वरती त्याने विकेट प्राप्त केली आहे. त्यासाठी मात्र त्याला आणलं होतं. पार्टनरशिप बिल्ड करत होती. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती आणि तिथून मात्र एक सेट बॅटरला बॅक टू द पवेलियन पाठवला. तर तोंड चांगला बॉल होता. भन्नाट वेगावर स्वार झाला आणि तिथून मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. तोंड याच गोलंदाजीची अपेक्षा होती संघाला आणि ती मात्र साकारली गेली. या ठिकाणी थोडं संघाच्या क्षेत्ररक्षण झाला. तिथून मात्र एकेरी धाव्याला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट. या धावा मात्र खूप महागड्या ठरल्या जाणार कारण या मैदानामध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेचा खेळ याच मैदानामध्ये आपण पाहिलं असेल. मागील 2 दिवसापासून काही घडलं होतं ज्या ठिकाणी
6 चेंडू 5ची गरज असताना सुद्धा सामना जिंकला गेला होता आणि सुपर एटमध्ये प्रवेश मिळवला. त्याच अनुषंगानं मात्र इथून एक एक धाव खूप महत्वाची असेल, एक एक चेंडू खूप महत्वाचा असेल. इथून गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतोय, पण कुठेतरी क्षेत्ररक्षकाचा साथ त्याला मिळत नाही. यावेळेस बॅकफुटला जात पंच करायचा होता, त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप चांगला आहे आणि तोंड मात्र एकच धाव्यावर तुम्हाला सॅटिस्फाय व्हावं लागणार. तोंड मात्र स्पर्श केला होता बॅटला, परंतु त्या ठिकाणी थोडस वर चेंडू बॉलिंग स्वीप जरूर खेळायचं होतं आणि बॅटने खेळायचं होतं त्या ठिकाणी. पॉमनर पाटीलला त्याला यश आलं नव्हतं. इथून याही वेळेस ब्लड डॅट बेस डॉट बॉल आला. काय अप्रतिम षटक राहिला गेला त्या ठिकाणी. चौथं षटक हाताळण्यासाठी आलं. 3 षटकाच्या अखेरीस आपण धावफलक पाहिलं होतं, जाऊन पोहोचलं होतं 40च्या आकड्यावरती. तदनंतर गोलंदाज इथून विराज दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतल्यानंतर इथून अवघ्या 3 धावा खर्च केलात आणि या शेवटचा अंतिम बॉल असेल. तुझी आहे वेळेस प्रयत्न जरूर केलाय, चेंडू बराच काळ हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणते चुकी करणार नाहीये. एक सोपा झेल मात्र घेतला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी करण खूप ठरलाय फेल. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू थँक्यू. परतून मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील दाखल झाला, ज्या ठिकाणी शेवटच्याने अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. धावफलक जाऊन पोहोचलं गेलं. नव्हे 43 धावा धावफलकावरती. अप्रतिम षटक राहिलं गेलं. इथून डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज दाखल झाला. इथून गोलंदाज निखिल दाखल होता सारवली संघाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना. तोंड चांगला फटका त्या ठिकाणी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झाला. तोंड एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. तोंड या एक धाब्याने धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल म्हणजे याचा 44 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात मांडावी लागेल आणि तितकीच चांगली गोलंदाजी मांडावी लागेल, कारण 3 षटकाच्या अखेरीस ज्या ठिकाणी 40 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती, तिथून विराज आला आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी त्याने साकारली. पण ह्या वेळेस उसळी जरूर दिले होते चेंडूला, त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला जातो. तिथून मात्र उचित स्वरूपात फलंदाज बाद होईल. विशाल पाटीलच्या खेळला पूर्ण विराम. फलंदाज बाद विशाल पाटील. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. थोडं चांगली गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज साकारतो. त्या ठिकाणी मात्र निखिलनं चांगली गोलंदाजी साकारली. याही वेळेस चांगला चेंडू आहे, घेणार चेंडू जरूर होता, त्या ठिकाणी मात्र रक्षकाने चुकी केली. तोंड याही वेळेस डॉट बॉल आला. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू हातावतो, एकच धाव. डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी राहिली गेली. तरी इकॉनॉमिकल गोलंदाज आपण पाहिलं असेल विराज ठरला होता. नंतर निखिल आला, त्याने सुद्धा चांगले चेंडू आतापर्यंत हाताळले. धावफलक आतापर्यंत शांत ठेवलं गेला. त्या ठिकाणी 3 षटकानंतर 40 धावा लागल्या गेल्या होत्या. तिथून मात्र गोलंदाजाने पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाजांना. कोणत्याच प्रकारचा चान्स दिला जात नाही. यानंतर होणारा सामना असेल सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. रॉकी ग्रुप बी विपक्षामध्ये गायत्री स्पोर्ट्स दोन्ही संघ जर इथून उपस्थित असतील तर विनंती असेल या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं. कर्णधाराला विनंती असेल.
तोंडावर फुटतो जरूर चांगला क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये राहिला गेला. तरुण मात्र एकच धाब्यावरती सॅटिस्फाय न्यू मॅन जो दाखल झाला आयुष पाटीलला आपण पाहणार आहोत. एक यंग टॅलेंट आहे. त्यातून त्याला मात्र चांगला खेळ दर्शवावा लागेल. मोठ्या फटक्यामध्ये चेंडूला कन्वर्ट करावा लागेल. त्या ठिकाणी शेवटचे ना दोन चेंडू शिल्लक असेल. तो बॉल रिमेनिंग 2 चेंडूंचा खेळ शेष. मात्र या इनिंग मधील त्या ठिकाणी गोलंदाज आतापर्यंत निखिलचं वर्चस्व राहिलं गेलं. शेवटच्या टीम 2 चेंडूंचा सामना करण्यासाठी इथून आयुष पाटील दाखल झाला ऑन स्ट्राईक वरती. त्याच्या विपक्षामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. कारण आतापर्यंत 4 चेंडूंची हाताळणी केली आहे. त्यामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं आणि धावचीच्या स्वरूपामध्ये एक फलंदाज बाद केला. यातून निखिल डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहतोय. पण याही वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये राहिला. गोलंदाज चांगली गोलंदाजी याही वेळेस धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. आणि दोनना मात्र आयुष पाटीलला सुद्धा परतीचा मार्गला यावं लागतं. ज्या ठिकाणी शेवटचा ती बॉल शिल्लक असेल त्यातून ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर पवन पाटील शेवटचा ती बॉल असेल ज्या ठिकाणी मात्र पूर्णपणे बांधून ठेवला. असं वाटलं होतं की 60 ते 65 धावांपर्यंत निश्चित स्वरूपामध्ये फलंदाजी करणारा संघ जाऊन पोहोचणारा, परंतु तिथून मात्र विराज झाला आणि त्याने मात्र चांगली गोलंदाजी साकारली. आणि इथून मात्र शेवटच्या अंतिम षटकामध्ये निखिल सुद्धा चांगली गोलंदाजी साकारतोय. या ठिकाणी शेवटचा अंतिम बॉल असेल पवन पाटील ऑन स्ट्राईक वरती. परतून अनिश गायकर दाखल जरूर झाला नॉन स्ट्राईक एंड वरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल या इनिंग मधील. या ठिकाणी मात्र गोलंदाज सज्ज होईल निखिल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. फुलटच बॉल जरूर फटका राहिला. स्क्वेअरली गेलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. मिस फील्ड मात्र झाली आहे परंतु बॅकअप तितकंच चांगलं आहे. त्यातून मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला आणि इथून मात्र तिसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण होत्या. चौथीचा प्रयत्न राहिला जातोय आणि चौथी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण. इथून चौथ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला. इथून ती चौथी धाव सुद्धा पूर्ण झाली. 5वीचा अटेम्प्ट आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. 4 धावा पूर्ण झाल्यात. 5वीच्या धावा बाद आहेत. त्या ठिकाणी पवन पाटीलला बाद व्हावं लागतं. 4च्या मदतीने जर धावफलक आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलं जात आहे. ते म्हणजे 49 धावा आणि 50 धावांचा टार्गेट मात्र या ठिकाणी सेट केला. ते म्हणजे साई स्पोर्ट्स सरावली संघासमोर. त्याद्वारा आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी रॉकी ग्रुप संघ विपक्षामध्ये गायत्री स्पोर्ट्स दोन्ही संघाचे क्रीडादार विनंती असेल या लगेच टॉस बॉक्स वरती त्या ठिकाणी जॉईन मधील आमच्या साथी समालोचक कल्पेशजी गुरे सर, व्हॉइस ऑफ दगडोंड. हॅलो, चला रोके ग्रुप ब संघ आणि गायत्री स्पोर्ट्स विनंती असेल आपण लगेच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत.
चला दोन बॅटर प्लीज विनंती असेल तुम्हाला सुद्धा की लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा कारण इथून येणाऱ्या सामन्यासाठी मात्र टायमर सेट केलं जाईल. त्या ठिकाणी 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटामध्ये हाताळावी लागतील याची नोंद घ्या आणि त्या मात्र शेवटच्या अंतिम षटकामध्ये 4च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. साई स्पोर्ट्स सरवली संघ आपला एक प्रतिनिधी आमच्या समवेत जोडला जावा याच्यासाठी विनंती असेल. चला रॉकी ग्रुप ब संघ कर्णधार या प्लीज. गायत्री या प्लीज. सरवली संघ प्लीज आपला एक खेळाडू आमच्या प्लीज जॉईन व्हा आमच्या कॉम्बॉक्सवरती कारण इथून खेळाडूंच्या नावं घेण्यासाठी थोडंसं त्रास आम्हाला सुद्धा होता. त्यासाठी तुम्हाला विनंती असेल की एक प्रतिनिधी आमच्या समोर जोडला जावा. यस पंजाबचा इशारा आला. लेट्स प्ले असेल. गोलंदाज दाखल झाला गोलंदाज ट्रॅकवरती. अमन पाटील एकदम बॅटने चांगला खेळ राहिला होता. इथून दाखल झाला गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपला थोडीशी चुकी झाली. थोडासा बॉल जरूर एकदा आपल्याला दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथं लक्ष नव्हतं आणि त्याचं अनुषंगाने इथून रोखलं गेलं. थांबून मात्र ठेवलं गेलं आणि या एक धाब्याने धाफलकाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी स्कोरकार्डचा श्री गणेश आपण होताना पाहतो. एका धाब्याने धाफलकार सुरुवात झाली ज्याच्या बॅट मधून ते बॉल वरती एक धाव जमवले गेले. इथून पॉवर पिचचे षटक इथून चांगला प्रहार इथून आउटफील्ड गोष फास्ट आणि चेंडूला रोखणं मुश्किल. इथून मात्र पहिल्याच बॉल फेस करत असताना चेंडूला जरा फेकून दिलं चौकारासाठी. इथून 4च्या मदतीने धाफलक पुढे सरसावेल जाऊन पोचलं जातं 5 धावा धाफलकावरती. तुडणार राहुल तुमडाच्या बॅट मधून एक कडकडीत दर्जेदार आलाय चौकार. पहिल्याच बॉल फेस करत असताना चौकारामध्ये कन्वर्ट केला कारण तो पॉवर प्लेच्या षटक त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय मैदानाच्या. धन्यवाद. इथून आपण आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2 आहे. इथे गायत्री स्पोर्ट्स तर एका बाजूला रॉकी ग्रुप ब संघ. हेड इज कॉलिंग. येस. इथून नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. रॉकी ग्रुप ब संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. इथून प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार? 40-45 पर्यंत. 40 ते 45 धावा रोखण्यामध्ये असे पॉवरफुलच्या बंधनामध्ये तुमचा पॉवरफुल गोलंदाज कोणता असेल? आकाश असेल, मी असेल, करण असेल. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. इथून एकंदरीत या परिसरामध्ये आपण पाहिला तर या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे, मस्त आहे. यस, बेस्ट ऑफ लक. हे होते रॉकी ग्रुपचे कर्णधार. इथून आपण वळूया गायत्री स्पोर्ट्स संघ. प्रथम जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. पण एक दो मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायच्या. इथून प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 50+ जायचा प्रयत्न करू, बघूया आता होईल तसं. 50+ जमवताना अशा कोणते फलंदाज असतील त्यांच्याकडून तुम्हाला जास्त धावांची अपेक्षा असेल? प्रशांत भोईर, पवन घरात, करण भोईर. बेस्ट ऑफ लक. हे असतील या ठिकाणी गायत्री याचा आपण पाहतो ज्या ठिकाणी चांगला प्रयत्न त्याने पूर्ण झाले त्या ठिकाणी. इथून एकच जावे ती सॅटिस्फाय व्हावं लागतं. षटक संपुष्टात आला. अमन पाटीलचा पहिला षटक पॉवर प्लेचा संपन्न झाला. त्या ठिकाणी एक षटकाच्या करेस धाफलक जाऊन पोहोचला गेला. ते म्हणजे 9 धावा धाफलकावरती विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत बिनबाद 9 धावा धाफलकावरती. इथून नवीन गोलंदाज होईल दाखल गोलंदाज ट्रॅकवरती. त्याचबरोबर घेऊयात एक छोटंसं ब्रेक आणि ऐकूया संगीत कक्षामधून एक श्रवणीय संगीत.
थँक्यू टू तोडणं पम्मन पाटील दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती पण बॅटने चांगला खेळ जरूर नव्हता पण तो शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत मैदानामध्ये दाखल जरूर होता. इथून पम्मन पाटीलला दुसरा षटक पॉवर प्लेच्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला. राईट मूव्ह वरचा विकेट न समोर जयेश तोंड मात्र चेंज ऑफ द पेस जरूर पंचांकडे आवड अपील मात्र पंचाने फिटावून लावले गेले कारण इथून डॉट बॉल येईल तो लाऊड अपील जरूर त्या ठिकाणी पहिलाच बॉल जरूर कमी गतीचा होता आणि तिथून माझ्या शर्यष्टीचा वेध घेतला होता चेंडून आणि इथून निर्धाव चेंडू येईल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण पहिल्या षटक ज्या ठिकाणी 10ची सरासरी गाठायची आहे तिथून मात्र पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि इथून पवन पाटीलला चांगली गोलंदाजी साकारचा पहिलाच बॉल डॉट बॉल तो याही वेळेस बदनाट वेग आहे शरीरापासून दूर त्यामध्ये गोलंदाजाला यश आणि इथून निर्धाव चेंडू येईल. सलगचा दुसरा बॉल निर्धाव असेल ज्या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी साकारतोय. इथून पॉवर प्लेचे षटक असेल ज्या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी राहिली गेली इथून मात्र बांधून ठेवलं गेलं मोठ्या फटक्यापासून वंचित. पुण्याही वेळेस फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसं बंबाल आणि इथून मात्र एक धाव सहजरीतीने पूर्ण होईल. सुरुवात हवी होती त्याला इथून स्टार्ट जरूर झाली पण राहुल तुंबडा ऑन स्ट्राईक वरती त्याला मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल गिअर चेंज करावी लागतील पॉवर प्लेला पॉवरफुल बनवावा लागेल कारण संघ थोडासा बॅकफुट वरती आहे. तोडणं चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर आहे तोडणं एकच जाव्यावरती सॅटिस्फाय एकच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचलं गेलं दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 11 धावा धावफलकावरती 11 रन ऑन दिस गुरगाट विदाउट लॉस ऑफ विकेट साईज फूट सरावली हा संघ पाहायला मिळतो. ही वेळेस तर यष्टीरक्षकाने चुकी केली आहे डॉट बॉल जरूर आला होता इथून बाईच्या स्वरूपात पंचाने दर्शवला एक धाव ऍड होईल धावफलकावरती शेवटचा अंतिम बॉल असेल लास्ट बॉल रिमेनिंग. चांगली गोलंदाजी व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच गोलंदाज पवन पाटील तो चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडूवरती त्याचा वर्चस्व राहुल आला ऑन स्ट्राईक वरती इथून मात्र फॉलिंग स्वीप खेळला जाता मिस्टर स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी स्क्वेअरली घेऱ्याला क्षेत्ररक्षण होईल तद्वारा 2 धावा रोखू शकणार नाही. तिसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न नसेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण आहे तितकीच चांगली फेकी आहे दोनच धाव्यावरती समाधान मानावं लागतं. षटकाची समाप्ती झाली गेली 2 षटक समाप्त झाला 2 षटकाच्या खेळेस धावफलक जाऊन पोहोचला गेला 14 एकड्यावरती येणारे बॉल असतील 18 आणि 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे जोडे विजयासाठी यातून 200च्या स्ट्राईक रेटना धावा जमवाव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये 12 धावाची सरासरी असेल इथून 18 चेंडू आणि 36ची गरज असेल इथून आणि बुरवायचं प्लीज. चला प्लीज थोडं स्पीडअप करायचं आहे बॉईज विनंती असेल तुम्हाला कारण अजूनही पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो थोड्याशा उशिराने जरूर सुरुवात केली आजच्या दिवसाला आणि ते तोंड मात्र तुला विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे. तिसरा षटक प्रगतीपथावरती असेल वैयक्तिक दुसरा षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होईल गोलंदाज ट्रॅक वरती. अमन पाटील दाखल झाला पहिलं षटक पूर्णपणे त्याच्या नावावरती राहिलं होतं इथून मात्र विकेट्स घ्याव्या लागतील विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल कारण इथून जर विकेट तुम्ही घेतले ना तर निश्चित स्वरूपामध्ये बॅकफुट वरती जावं लागेल आणि तिथून मात्र पराभव स्वीकारावा लागेल. तो जयेश आला मिस्टर स्ट्रोक जरूर त्या ठिकाणी रक्षक मात्र थोडंसं बंबल ते करणार साव मात्र या ठिकाणी एकच धाव परिपूर्ण होईल. इथून एका बॅटरला आक्रमण करावं लागणारा जिम्मेदारी घ्यावी लागेल. राहुल तुंबडाकडे ती क्षमता आणि तिथून मात्र त्याच्याकडून अपेक्षा असेल ना मोठे फटके येण्याचे.
पण यावेळेस टप्पा शिलेंदान लाईन पाहतो आपण. अप्रतिम अचूकरित्या क्रिकेटमधील अस्त्रशस्त्र आणि ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी. तिथून मात्र शांत ठेवलंय पूर्णपणे फलंदाजांना. मोठ्या फटक्यापासून वंचित आणि त्याच अनुषंगाने धावफलकावरती दुष्काळ लागला. धावफलकावरती नजर टाकली गेले तर जाऊन पोहोचले गेले 15 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. त्या ठिकाणी 18 चेंडू 36 ची गरज होती, ती मात्र इथून 16 बॉल आणि 35 ची. या ते 35 धावा तुम्हाला कराव्या लागतील. पण याही वेळेस चांगल्या प्रयत्न जरूर. क्षेत्ररक्षण आहे गली रिझर्व मध्ये, तिथून चेंडूला फील्ड केलं जातं. इथून पंजाने दर्शवला लेग बाईक स्वरूपामध्ये सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. चेसच्या खेळला पूर्ण विराम लागतो धावचीच्या स्वरूपामध्ये. आणि ज्याला मात्र क्रिकेटच्या या खेळामध्ये सुसाईड म्हटलं जातं त्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. पूर्ण धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो लेग बाईक स्वरूपामध्ये. एक धाव ऍड होईल आणि या इच्छा पद्धतीनं धावफलक पुढे सरसावल जाऊन पोचलं जातं. ते म्हणजे स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. तर इथून चांगली गोलंदाजी आतापर्यंत अमर पाटील जे वैयक्तिकरित्या दुसरं षटक घेऊन आला. पहिलं षटक पूर्णपणे त्याच्या नावावरती होतं. इथून हे व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगली गोलंदाजी राहिली गेली आतापर्यंत. याही वेळेस मात्र त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. राहुल तुंबडा बॅक टू दी पवेलियन. एक मोठा झटका लागला जातो. ज्या ठिकाणी मात्र संघर्ष चालू होता पहिल्या षटकापासून आणि इथून मात्र त्याला बाद व्हावं लागेल. सरळ फर्निचर डिस्ट्रॉय बॅटची जरूर त्या ठिकाणी. सरळ चेंडू जाऊन विसावला चेष्टेवरती आणि इथून फलंदाज बाद. तो निखिल पाटील दाखल झाला. तो जिम्मेदारी घ्यावी लागणार. जर पाहिलं गेलं तर धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचला गेला 16 धावा धावफलकावरती. तो खराब स्थितीमध्ये ज्या ठिकाणी 50 धावांचं टार्गेट सेट केलं होतं गोलंदाजाने पूर्णपणे बांधून ठेवल्या. कोणत्याच प्रकारचे मोठे फटके खेळू दिले जात नाही आणि इथून मात्र त्यांच्यावर वर्चस्व. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. तू यावेळेला फुलटॉस बॉल आहे या चेंडूला मात्र फेकून दिले गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुकी मात्र झाली आहे. त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमारेखा पार निखिलच्या बॅट मधून आलाय षटकार 6. परंतु निखिलने मात्र सुरुवात केली आहे. गेल्या पावली षटकार खेचला तुर्णा अमन पाटीलच्या विपक्षामध्ये. शेवटचा अंतिम बॉल असेल हा चेंडू सुद्धा निर्णायक. यावेळेस अप्रतिम लाईन त्या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतोय आणि ही चुकी मात्र खूप महागडी ठरेल. कारण इथून स्ट्राईक वरती पुन्हा शिकता निखिल पाटीलला पण पाहणार आहोत. निखिल पाटीलने मात्र आक्रमण केला. जसा आलाय तसाच आक्रमण आपण पाहिलंय. त्याच्या बॅट मधून षटकार आला. नंतर मात्र ही एक धाव असेल जी मात्र बाईच्या स्वरूपात ऍड झाली आणि इथून एक धावाने धावफलक आपण पाहिलं गेला जाऊन पोचला गेला 23 आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असेल 12 आणि 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर ऑन स्क्रीन वरती मॅच कंपॅरिझन आपण पाहतो. ज्या ठिकाणी मात्र 3 षटकाच्या करे 40 धावा लागल्या गेल्या होत्या एक त्या ग्रुप संघाच्या. तदनंतर मात्र इथून पाहिलं गेलं तर 2 गडी गमावले गेलेत आणि इथून 23 धावा धावफलकावरती.
साई स्पोर्ट्स सरावले संघ अजूनही बॅकफूट वरती या. त्याला मात्र तारणहार म्हणून कार्य करावं लागणाऱ्या फलंदाज निखिल पाटीलला मैदानाच्या आतमध्ये विघ्नहर्ता म्हणून कार्य करावं लागेल. तर इथून येणारे बॉल असतील 12 आणि 12 चेंडूंमध्ये 27 धावेची गरज आहे. इथून आत्मविश्वासानं खेळावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 27 खेळा जाऊ शकतात, परंतु इथून ती फलंदाजी साकारावी लागेल. ती जिम्मेदारी मात्र घ्यावी लागेल निखिल पाटीलला. गोलंदाज ट्रॅक वरती. चौथं षटक प्रतीक पाटील दाखल झाला. इथून प्रतीक पाटीलला जर आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये चांगले चेंडू हाताळावे लागतील. इथून जर खराब चेंडू आलाय तर इथून मॅच ऑन होईल आणि तिथून मात्र वर्चस्व गाजवेल. इथून पहिलाच बॉल फिरवलाय चेंडूला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने गोलंदाजांच्या माध्यमातून राहिला जातोय. त्यावरती यश आलं गेलं. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. इथून प्रत्येक चेंडूला तुम्ही षटकार चौकारामध्ये कन्वर्ट करू शकणार नाही. इथून सन्मान सुद्धा देणं तितकंच महत्वाचं असेल. इथून तुम्ही आई वेळेस फुलटच बॉल जरूर होता. बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी आयुष पाटीलच्या माध्यमातून. परंतु इथून पाहिलं गेलं तर चेंज ऑफ द पेस शेड्यूलला हाताळलं गेलं. पच्चाने दर्शकला बाईकच्या स्वरूपामध्ये ही सुद्धा एक धाव ऍड होईल. तून चांगली गोलंदाजी जोडणं पूर्णपणे बांधून ठेवलाय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय आणि ही स्ट्रॅटेजी हीच असेल, कारण अनेकदा एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळले असतील. एकमेकाची कमजोरी काय असेल हे मात्र ठाऊक आहे आणि इथून तशाच प्रकारची गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा नियंत्रित गोलंदाजी मांडावी लागेल. गोलंदाज प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. याही वेळेस चेंडूला फिरवलाय जरूर. इथून ही डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची सक्ता या वेळेस झाली. इथून काय गोलंदाजी साकारली जाते. अप्रतिम कौतुकास पात्र हा गोलंदाज करण इथून मिडल ओव्हर मध्ये आला. हे षटक खूप निर्णायक असेल, कारण इथून जर धावा कमी आला तर निश्चित स्वरूपामध्ये शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुमच्यावरती प्रेशर असणारा या षटकामध्ये धावा जमवणं अनिवार्य असेल. इथून पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू जरूर लावडा पिल्या पंचाने दर्शवला. इथून इम्पॅक्ट लाईनच्या खूपच बाहेर चेंडू मात्र इथून डिलिव्हर झाला. त्या अनुषंगाने मात्र इथून एकच जाब येणारा इथून एक बाईच स्वरूपामध्ये इथून एक धाव ऍड होईल. त्या ठिकाणी मात्र चांगले प्रयत्न केले जातात, परंतु यश येत नाही फलंदाजांना. 8 चेंडू 25 ची गरज. सामन्याचं समीकरण सामन्याचं इक्वेशन आपण पाहतोय. इथून पावलांचा वापर जरूर त्या ठिकाणी, परंतु इथून यश येणार नाही. अप्रतिम याही वेळेस काही अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली ज्या अनुषंगानं वेळेस विराटने षटक हाताळलं होतं. त्याच अनुषंगानं मात्र इथून एक तर ग्रुप संघाच्या माध्यमातून प्रतीक पाटील आला आणि आपलातून गोलंदाजी साकारतोय. संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. शेवटचा ती बॉल तर मात्र याही वेळेस चेंडूला फिरवलाय जरूर. डाऊन द लेगचा मारा. पंचांचा आला इशारा. इथून व्हाईट बॉलचा संकेत आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव मात्र ज्या ठिकाणी धावफलकावरती ऍड होईल आणि धावफलक जाऊन पोहोचला गेला 26 धावा धावफलकावरती. इथून सामन्याचं समीकरण बदललं गेलं. एक्स्ट्रा स्वरूपाने अवांतर धाव्यानं ज्या ठिकाणी येणारे बॉल असतील 7 आणि 7 बॉल मध्ये 24 धावांची गरज विजयासाठी. इथून मात्र मिस झाला. यू मिस डेफिनेटली हिट. फलंदाज बाप निखिल पाटील बॅक टू द पवेलियन. इथून षटकाची समाप्ती झाली. त्या ठिकाणी मात्र धावफलक आपण पाहिलं गेला तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत जाऊन पोहोचला गेला. तर 26 धावा धावफलकावरती. येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉल मध्ये 24 ची गरज असेल. 6 षटकार तुम्हाला 6 चेंडू मध्ये 4 षटकार तुम्हाला खेचावे लागणार आहेत. जर आपल्या संघाला विजयी व्हायचे असेल तर इथून संघर्ष करावा लागणार. कारण ज्या ठिकाणी गोलंदाजी अप्रतिम राहिली गेली गोलंदाज प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. इथून 12 बॉल 27 ची गरज होती. तिथून मात्र त्याने अवघ्या 3 धावा खर्च केलं. इथून येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉल मध्ये 6 चेंडूंमध्ये ची मात्र गरज विजयासाठी 24 धावांची असेल. मॅच ऑन. गोलंदाज आपण पाहतोय.
तो आयुष पाटील पहिलाच बॉल थोडं सबमरीन डिलिव्हरी राहिली गेली सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि इथून मात्र सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल त्या ठिकाणी उज्ज्वलच्या खेळला पूर्ण विराम इथून मात्र सामन्यामध्ये रंगत आहे कारण पहिलाच बॉल धीर झाला इथून आयुष पाटील वरती ती जिम्मेदारी दिली आणि ती मात्र अचूकरित्या पार पाडताना मैदानाच्या आतमध्ये इथून समीकरणामध्ये बदल होईल येणारे बॉल असतील ते म्हणजे 5 आणि 5 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे पुन्हा विराज खेळी दाखल झाला पुन्हा वरुण पाटीलने सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये स्ट्राईक तर स्वतःकडे घेतली जात आहे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये येणारी गरज असेल विजयासाठी ती मात्र 24 धावांची असेल 4 षटकार मात्र तुम्हाला खेचावे लागतील इथून 24 धावा काय मोठ्या नाही आहेत परत इथून वरुण पाटील सुद्धा बीट झाला आणि तिथून मात्र डॉट बॉल येईल इथून थोडस कठीण आहे कारण इथून जर पाहिलं गेलं तर 4 चेंडू आणि 4 षटकाराची गरज असेल पूर्णपणे सामना झुकला जातो कारण हा चेंडू निर्णायक असेल इथून जर षटकार आला तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन राहील अन्यथा मात्र औपचारिकता मात्र या सामन्याची तर इथून चांगली गोलंदाजी आयुष पाटील साकारतोय मैदानाच्या आतमध्ये या वेळेस प्लेट अँड मिस डॉट बॉल आला त्यातून मात्र निश्चित स्वरूपामध्ये औपचारिकता असेल पूर्णपणे वर्चस्व राहिल्या जातात म्हणजेच एकटा ग्रुप संघाचं पूर्णपणे पलटवार केला गोलंदाजी करणाऱ्या टीमनं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपलातून षटक हाताळला गेला आणि याही वेळेस आयुष पाटील चांगली गोलंदाजी साकारतोय दोन्ही यंग टॅलेंट आहेत येणाऱ्या काळामध्ये या गोलंदाजांच्या नावासमोर गर्दी होईल यात काही शंका नाही यातून वाईट बॉलचा इशारा आला एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल ज्या ठिकाणी मात्र गोलंदाज आयुष पाटीलनं ती खर्च केली अबद्ध स्वरूपातील ही धाव असेल 3 चेंडूंची वाट पाहावी लागली एक धाव्यासाठी त्या ठिकाणी मात्र धावफलक जाऊन पोहोचला गेला 27 या अंकावरती या वेळेस सबमरीन डिलिव्हरी अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल ज्या ठिकाणी दोन्ही यंग टॅलेंट आजच्या दिवसात प्रभावित केला या ठिकाणी या आधीच्या षटक आपण पाहिलं असेल तर प्रतीक पाटील होता यानंतर आयुष पाटील आला चांगली गोलंदाजी साकारतोय 4 चेंडूंचा खेळ मात्र संपला जातो शेवटच्या उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष असेल अवंतर स्वरूपातील एक धाव सोडली गेली तर एकही धाव खर्च केली नाही या गोलंदाजांना याही वेळेस पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते तिथून मात्र पुन्हा धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल वरुण पाटीलला सुद्धा यावं लागेल तंबूच्या आसऱ्याला दोन शेवटचा ती बॉल लास्ट बॉल रिमेनिंग तुम मात्र पूर्णपणे वर्चस्व चला न्यूमॅन प्लीज आपण वॉर्मअप करत जायचं लगेच लास्ट बॉल शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे तुम पूर्णपणे वर्चस्व आहे ज्या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल केली या एक बॉल आणि एक बॉल मध्ये तू जर पाहिलं गेलं तर जवळजवळ 23 ची गरज असेल तर यापुढे होणारा सामना आपण पाहणार आहोत ज्या ठिकाणी रॉकी ग्रुप ब हा संघ असेल त्यांच्या विपक्षामध्ये गायत्री स्पोर्ट्स बिग बॅटल बिग मॅच कडवी लढत कडवा संघर्ष आपल्या भेटीसाठी येणारा कारण दोन्ही संघ मातबरात तुल्य बलात लौकिक आहेत परंतु इथून जो जिता वही स्विचीचा अटेम्प्ट जरूर पॉवरफुल सक्सेसफुल विराज किडीच्या माध्यमातून जरूर त्या ठिकाणी आला परंतु इथून वेळ निघून गेली आणि इथून मात्र विजयश्री संपादित झाला तो म्हणजेच एकता ग्रुप संघ कॉंग्रॅच्युलेशन्स तर इथून हार्ड लक टीम साई स्पोर्ट्स सरावली तुम्ही या ठिकाणी आलात चांगला खेळ दर्शवलात तर तुमचं सुद्धा मनापासून आभार तितकंच कौतुक असेल चला हँडशेक करून घ्यायचा कारण या स्पर्धेची ही नियमावली राहिली गेली तुम्हाला विनंती असेल दोन्ही संघांना इथून तुम्ही हँडशेक करून घ्यायचं हस्तांदोलन करून घ्यायचं कारण